काय तो बोलला तुझ्यावर विश्वास जास्त झाला. मी फायनली जाऊन स्वतःसाठी एक कूलर घेतलाय, त्याची अनबॉक्सिंग करूया. चला तुम्हाला दाखवतो. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर आज रविवार आहे, मी जातो आता. पोरांची मॅच आहे टुर्नामेंटमध्ये, यंगस्टार खेळत आहे. बघूया काय करतात, जिंकतात हरतात काय होतं बघूया आणि धमाल करूया. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटू. रोज एकदा ही टीम आली मॅच खेळायला. यंगस्टार बॉयज बघा. किती विकेट घेणार आहे वेदांत? हे वेदांत किती विकेट घेणार आहे? इकडे इकडे पहिला बोल लवकर, किती विकेट घेणार आहे? किती? 2-3. एक नाही घेतलीच ना, आपण स्लगर आणलाय. वेदांत तू तुझा काय किती वाईड? एक पण वाईड नाही बोललाय. आणि विकेट बॅटिंग आज भावेंमध्ये बॅटिंग करणार आहे. 5 बॉलची ओव्हर आहे. हा बड्डे बॉय इकडे 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 आज ना इकडे काय काय टू यू हॅपी बर्थडे टू यू. पहिली मॅच जिंकल्यावर नाश्ता आहे. कॅप्टन कोण आहे? कॅप्टन काय वाटतोय? किती वेळ स्कोर बॅटिंग पहिली गेला तर? बॉलिंग आहे, आपली बॉलिंग आहे. किती मध्ये थांबवाल? 20-25 पर्यंत. कुणावर विश्वास आहे जास्त बॉलिंग मध्ये? भावेन इकडे भावेन तो बोलला तुझ्यावर विश्वास जास्त झाला. विश्वासघात करणार आहे. तर मॅचवर ना आलो तर तुम्ही बघितलं, प्रसाद आधी म्हणाला होता की मला विश्वास भावेंवर जास्त आहे, पण भावेंनीच ध्यान केली. 0 बॉलात 5 रन दिले आणि ते पण कसे, दोन्ही बिमर टाकले. तर नवीन बॉल जमत नव्हता, त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं, टीमला थोडा फायदा झाला असता. बट दोन्ही बॉल नो बॉल आणि त्याची ओव्हर कॅन्सल झाली. आणि मेन ओव्हर भावेंची होती, कारण की भावेन मेन बॉलर होता. जर मेन ओव्हरची बॉलिंग नाही पडली तर स्कोर केवढा वर जातो तुम्ही बघितलात. आणि ती मॅच आम्ही हरलो आणि मग सर्व पोरं घरी आले. ते दाखवलं नाही कारण की सर्व पोरं उदास होती थोडी. ठीक आहे, तर आता मी जाणार आहे कूलर आणायला. तर तिकडे जाऊन बघतो, जर शूट करायला भेटला तर टाईम. थोडं गरमी वाढली आहे त्यामुळे जातो आहे. चला भेटूया पुढे. तर तुम्हाला दाखवतो, कुणाला घेऊन जातो बघतो, कोण आहे का बाहेर, त्याला घेऊन जातो. चला भेटू पुढे. ठीक आहे, तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय. तर आता गरमी सुरू झाली आहे, तर मी आणि पुरुषोत्तम आम्ही दोघं गेलेलो. आता मी आणि आई झोपतो, तर आईला फॅन वगैरे लागत नाही, रात्री गरमी खूप होते. तर मी फायनली जाऊन स्वतःसाठी एक कूलर घेतला आहे, त्याची अनबॉक्सिंग करूया. चला तुम्हाला दाखवतो. आता ओपन करूया. चालू करून दाखवतो. मस्त आता फुल टेन्शन नाही, हवा एकदम मस्त गारगार येणार आहे. फुल खरंच पुरुषांनी खूप मदत केली, कारण की त्याच्या थ्रूच मला माहिती पडलं की चांगल्यापैकी कूलर घेतल्यामुळे आता टेन्शन नाही, झोप मस्त लागेल. म्हणजे एवढं गरमी होते. आई कशी हा फॅन आहे, हा फॅन बंद ठेवायची, तिला एकदम फॅन वगैरे जमत नाही, तर ती फुल फॅन बंद ठेवायची. तर मला झोप नाही लागायची, कारण की गरमी आता खूप वाढली आहे. तर मी आईसोबत झोपतो, तर मी आता म्हणून कूलरही घेतला.
तर मस्त आता झोप लागेल. मला नंतर रिव्ह्यू देईल मी त्याचा. ठीक आहे. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. चला भेटू पुढे. बाय बाय.